नमस्कार, कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर ताईनो, हा व्हिडिओ आहे शनिवारचा, दत्त जयंतीचा, म्हणजे त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ तुम्हाला लेट येत आहे. गावाकडचा कार्यक्रम वगैरे झाला, त्यानंतर मी इकडे पुण्यामध्ये सुद्धा आलेली आहे. पण तब्येत बिघडलेली आहे, जसे की तोंड वगैरे आलेलं आहे, आजारी पडलेले आहे, त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ लेट येत आहे ताईंनो. थोडंसं समजून घ्या आणि त्यानंतर मग तुम्हाला रेग्युलर डेली व्हिडिओ टाकेल. तर ना, शनिवारी संध्याकाळी दत्त जयंतीचं आमची तयारी चालू होती. इकडे मुलं वगैरे खेळत होती आणि माझी सायंकाळची जी काही भांडे म्हणजे होती ना, ती घासायचं काम चालू होतं. शिवरुद्राची मात्र गावाकडे आल्यानंतर ना खूप मज्जा असते. इतकं छान खेळतात ना, म्हणजे ते आता दत्त जयंती आम्ही साजरी करणार आहोत ना, तिथं त्यांनी खेळणी वगैरे मांडून त्यांची स्वतः स्वतः ते देवपूजा चाललं होतं, की हे असं करायचं, ते तसं करायचं, देव बाप्पा सुखास ठेव. इतकं छान छान म्हणजे म्हणायचं चाललं होतं ना, कुठून ऐकलं असेल पण ते स्वतःच ते करत होते. जसं की आपण पूजा कसं करतो त्या पद्धतीने त्यांचं चाललेलं होतं. आणि इकडं ये जा मस्त पैकी खेळत. इतकं छान त्यांचं चाललेलं खेळायला. गावाकडे मुलं गेली ना, लक्ष ठेवायची गरज पडत नाही किंवा कुठं पडलं, कुठं आलं, गेलं असं काही नाही. आपल्याकडं पुण्यामध्ये, आपल्या शहरामध्ये कसं मुलांना थोडं बाहेर, घराच्या बाहेर पडलं की लक्ष ठेवावं लागतं. पण गावाकडे तसं नाही. मोकळं पटांगण, मोकळं अंगण असतं ना, इतकं भारी खेळतात ना, काही नाही, बिनधास्त खेळत असतात. इकडे बघितलं, ताईने सगळी अशी रांगोळी काढून देवपूजेची जी काही तयार आहे ना, तेवढी सगळी ताईने केली. आणि मी मात्र वरची जी काही कामं होती, धुणं भांडे जे काही काढून आणायचे होते, कपडे वगैरे ते ठेवलं. झाड लोट वगैरे सायंकाळची जी काही कामं होती ना वरची, ती केली. आणि समीक्षा आणि तिची आई दोघीजण ह्यांचं देवपूजेचं चालू होतं इकडे बघा. तर हे झाड आहे ना, इथे आम्ही अभिषेक वगैरे केलेला आहे. हा जो दगड बांधलेला आहे ना, तो इथेच असतो कंटिन्यू. आणि असं पौर्णिमा वगैरे काय असेल ना, म्हणजे ह्याच दगड ठेवून आम्ही तिथे अभिषेक वगैरे घेतलेला आहे, दत्त दत्त महाराज म्हणून. तर असं फोटो वगैरे ठेवला किंवा मूर्ती वगैरे ठेवली तर ताईनं काय होतं, गावाकडे आमचे सासू-सासरेच फक्त असतात राहणारे. मग तेवढं असं सगळं देवाचं करणं होत नाही ना, म्हणून आपलं एवढं केलेलं आहे बघा. आणि ज्या दिवशी अशी पौर्णिमा असेल किंवा दत्त जयंती आहे, तर त्या दिवशी आमच्या आई काय करतात, असं सारवून वगैरे सगळं असं कडणी घेतात. आणि तिथला म्हणजे परिसर जो काय आहे ना, स्वच्छ करतात, पूजा वगैरे करतात, धूप-दीप नैवेद्य म्हणजे नाही का, प्रसाद वगैरे दाखवतात, दिवा लावतात, अगरबत्ती वगैरे. मग ते त्यांचं त्यांचं पौर्णिमेला वगैरे दर पौर्णिमेला करतात. आणि दत्त जयंती असते ना, त्या दिवशी आमच्या घरी ना पुरणपोळीचा नैवेद्य असतो, जो की आमच्या कुलदेवाचा यात्रा असते ना, तिथं पण नैवेद्य नेला जातो. आणि मग आम्ही घरी पण दत्त जयंती अशा पद्धतीने साजरी करतो. तर ना, बघितलं तुम्ही, रांगोळी वगैरे काढली, देवपूजा जी आहे ती करून घेतली ताईंनी. आणि त्यानंतर घरातले सगळे मेंबर जे आहेत ना, एक 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 सगळेजण पाया पडून घेतात. आणि मुलांनी सुद्धा, म्हणजे सगळेजण, इतकं भारी वाटतं ना एकत्र फॅमिली. आता आम्ही बघताय, आम्ही दोघीजण, जावा सासू सासरे मुलं सगळेजण आनंदाने असतात बघा. मुलांना शाळेत जायची गडबड नसते, साहेबांना कुठं कामाला जायची गडबड नसते, कुठं कामाला जायचं नसतं. त्याचबरोबर आम्हा दोघींना पण, आम्ही काम करणार, आम्ही तिघीजण असतो. सासू पण, आमच्या सासूबाई पण भरपूर काम करतात. आम्ही जरी गेलो ना, तर खूप सारी कामात मदत करतात. आम्ही तिघीजण कामाला असतो, त्यामुळे काम म्हणजे जास्त असं पडत नाही. सगळेजण फ्री, निवांत वातावरण असतं, छान एकदम वाटतं बरं का गावाला गेल्यानंतर. पण गावाकडे जास्त दिवस राहून चालत नाही, मुलांची शाळा, यांचं ऑफिस, म्हणजे सगळ्याच गोष्टी. मग त्यामुळे ना, वर्षातला म्हणजे हे जे दिवस आहेत ना आमच्या यात्रेचे, दत्त जयंतीचे 2-3 दिवस, ते मात्र आमच्या गावाकडं मस्त निवांत जातात. आणि थंडी मात्र ताईनं खूप पडलेली होती यावर्षी. आणि आत्ता या दिवसात 2-3 दिवस तर ना, इतकी थंडी, भयानक थंडी पडलेली होती. तरी बघा. आणि हे टायमिंग होतं सायंकाळचे 6 वाजलेले. सायंकाळच्या 6 वाजता आम्ही दत्त जयंती साजरी करतो संध्याकाळी. तर इथे बघितलं, सगळ्यांची पूजा वगैरे झाली आणि त्यानंतर आरती केली, धूपदीप वगैरे झालं. आणि हे आहेत बघा आमचे सासरे. तर त्यांना पण आम्ही म्हणजे नाही का, पाया वगैरे पडायला लावलं. तर इकडे आम्ही हळदी-कुंकू एकमेकींना लावून घेतो. त्यानंतर पाया वगैरे पडणं, शेजारची कोणी आलं गेलं असतं. तर मग अशा पद्धतीने गावाकडचं वातावरण काही वेगळंच राहतं बघा ताईंनो. तर चला, असं इकडे हे बाबासुद्धा आलेले होते, त्यांच्या पण मी पाया पडून घेतलं. आणि मुलांना बघितलं सात्विकने ना, इकडे नारळ वगैरे फोडून घेतला. आणि जिथं समीक्षा बसलेली आहे ना, तिथे कांदा टाकलेला आहे बघा ताईंनो. त्या कांद्यावरती समीक्षा, मुलं वगैरे खेळत होती. त्यानंतर संध्याकाळची आमची जेवणं वगैरे झाली. आणि संध्याकाळी खरं जेवताना मला व्हिडिओ घ्यायचा होता, पण लाईट गेलेली होती आणि घरात खूपच अंधार होता. त्यानंतरचं हे टायमिंग होतं संध्याकाळी 9 वाजलेले होते. तर 9 वाजता संध्याकाळी ह्या आमच्या मावशी, म्हणजेच
आमच्या साहेबांच्या मावशी, माझी मावस सासूबाई, तर ते आलेले. त्या डॉक्टर आहेत ताईनो, मी पुढे ओळख करून देईलच. त्यांचे मिस्टर आणि दोघंजण डॉक्टर आहेत. तर ते आलेले आणि येताना काय घेऊन आलेले आहेत बघितलं का, मांजराची पिल्लं घेऊन आलेल्या होत्या. त्यांच्या गावाकडे ना मांजराची पिल्लं असतील, ते येताना घेऊन आलेल्या होत्या. आणि आलं की बघा मुलांनी लगेच दूध वगैरे ठेवून मुलं इतकं खेळत बसलेली ना, आमच्या घरात मांजराचं पिल्लूच नव्हतं. त्यामुळे मग त्यांनी येताना घेऊन आलेल्या. आणि आता यात्रा, कार्यक्रम, जत्रा, आमच्या देवाचं सगळं असताना सगळे नातेवाईक येतात ताईनो. पण मी काही तुम्हाला एवढं काय दाखवलेलं नाही. ह्या मावशी आहेत ना, हे माझ्या व्हिडिओ पाहतात. मग म्हटलं म्हणून त्यांना मी घेतलं. म्हणजे सगळेच माझे रिलेटिव्ह सगळे व्हिडिओ पाहतात. पण व्हिडिओ घ्यायला म्हणजे आपल्या घरचा ज्यावेळेस कार्यक्रम असतो ना, किंवा काहीतरी जत्रा, म्हणजे काय आता म्हणता तुम्ही, जत्रा, यात्रा, काही पण म्हणा, कार्यक्रमच मी तर म्हणेन. पण त्यावेळेस ना आपल्याला एवढा मोबाईल बघायला आणि मोबाईल व्हिडिओ शूट करायला आणि हातात मोबाईल घ्यायला एवढा वेळ नसतो. त्यामुळे एवढं असं फारसं सगळं असं शूटिंग मी घेतलेलं नव्हतं. आणि तसंही गावाकडे नेटवर्क तर कसलंच नव्हतं. काम करायचं की व्हिडिओ काढायचे किंवा तब्येत नाही का, काम तर जास्त असंच बघितलं ताईनं. आणि तब्येत माझी तर लगेच खराब होते, आजारी पडते मी तर. आणि त्यानंतर इकडे बघितलं, चहा वगैरे ठेवला आणि त्यांना चहा वगैरे दिला. आमच्या आईंची झोपायची तयारी चालू होती. आई आमच्या झोपलेल्या होत्या, पण मावशी आल्यानंतर उठलेल्या होत्या. पण थंडी मात्र खूप थंडी पडलेली होती. तर हा दिवस होता ताईनो शनिवारचा. शनिवार संध्याकाळी अशा पद्धतीने बघा सगळेजण फॅमिली आमची एकत्र होती. त्यानंतर हा दिवस आहे रविवारचा. रविवारी सकाळी बघा ताईनो सगळ्यांच्या अंघोळ्या वगैरे झाल्या. लवकर उठलेले सगळेजण घरातले. आणि त्यानंतर संध्याकाळी ना देवाला पण जातात आमच्या इकडे ना, जेंट्स लोक किंवा सगळेच म्हणजे लेडीज सगळे देवाला जातात. आणि तिकडे गुलाल वगैरे सगळं 12-1 वाजेपर्यंत म्हणजे तिकडेच असते बघा, जातात देवाकडे. आणि गुलालाने वगैरे सगळं असे कपडे वगैरे भरलेले होते. आणि मग मी इकडे ना ते कपडे भिजत घालत होते. आणि आज रविवारी ना आमच्याकडे मटण असतं. मटण त्याच्या आदल्या दिवशी पुरणपोळी आणि दुसऱ्या दिवशी मटण असतं. तर जेंट्सला आमच्यातले सात्विकचे पप्पा, सात्विकचे काका सगळेजण बोकड कापायला गेलेले. तर तिकडून बोकड वगैरे कापून आणले. हे बघितलं, हे दोघंजण आलेले आहेत मटण घेऊन. आणि आमच्या मावशी, परत आमच्या सासूबाई, हे चाललेलं त्यांचं सगळ्यांची कामं आवरावर. म्हणजे प्रत्येकजण आपापली कामं आपापल्या पद्धतीनं करत होती. आणि इथं बघितलं मावशी वगैरे बसलेल्या आहेत. आणि मी ताईनं इकडे बघितलं, कपडे वगैरे भिजत घातले. इतकं गुलालाचं पाणी, सगळे स्वेटर सगळे खराब झालेले. एका बकेटमध्ये सेपरेट असे स्वेटर घातले, गुलालाचे कपडे एका बकेटमध्ये. आणि रोजचं रेग्युलर धुणं जे होतं ते वेगळं. असं 3-4 बकेट तर सगळे आज कपडेच होते, भिजत ठेवलेत. स्वयंपाक अजून वगैरे घरातलं थोडंसं बाकी होतं काम. पण हे कपडे भिजत ठेवले की मग कसं वेळ नाही लागत धुवायला, म्हणून भिजत घातले. आणि ताई बघितलं मुलांना, मुलं उठलं घरातून की बाहेर खेळायला सुरुवात असते. खायचं प्यायचं अजिबात काही ध्यानात नसतं. आणि त्यांच्या मागं खायला चारायचं बघितलं तर सगळ्या अंगणामध्ये फिरून खाणं चालू होतं. इतकी मज्जा गंमत तर करतात ना, काय विचारूच नका. कसा गावाकडे दिवस जातो आणि काहीच कळत नाही आहे. लहान मुलं असले की गावाकडचे दिवस खूप भारी जातात, मुलांमध्ये जातात असं म्हणायला काही हरकत नाही. इथं बघितलं, ह्यांचं खाऊ घालणं वगैरे यांचं चालू होतं. आणि आमच्या मावशी आणि एक आजीबाई होत्या आमच्याकडे ना, तर त्या आजी आलेल्या होत्या म्हणजे. तर त्या आणि आमच्या सासूबाई तिघींनी कांदा काटायला सुरुवात केलेली होती. कांदे कशासाठी ताईनो, तर आता तुम्ही बघता त्या मटणाचा कार्यक्रम म्हणजे आहे ते वगैरे. आणि कांदा आम्हाला पण इकडे घेऊन यायचे होते. तर त्या तिघीजण कांदा काटायला सकाळ सकाळ बसलेल्या होत्या. आणि मी इकडं भाजी टाकून कपडे भिजत टाकायला गेलेली होती. कपडे वगैरे भिजत टाकले, तोपर्यंत भाजी पण चांगली अशी शिजली. आणि आता म्हटलं भाकरी वगैरे टाकून घ्याव्यात. तर आता इकडे भाकरी मात्र खूप साऱ्या 10-15 तरी सकाळच्या भाकरी टाकाव्या लागणार आहेत. ती आमच्या म्हणजे आता एवढे सगळी फॅमिली 10-15 सकाळच्या भाकरी केल्या. सकाळचं जेवण वगैरे आवरायचं आहे. परत प्लस मटणाचा पण राडा आहे. मटण चिरणं, मटण शिजायला घालणं, परत त्याचा मसाला वाटणं कुटणं, हे जी काही तयारी आहे ना ती सगळी करायची होती. बरीचशी तयारी आमच्या ताई करतात. इथूनच म्हणजे नेलं होतं त्यांनी सगळं असं करून. पण तरी पण लसूण सोलणं आहे, त्याचबरोबर आपलं कांदा चिरणं, आलं लसूण पेस्ट, मिक्सरची काम म्हणजे मिक्सरला जी काय वाटणं होती ती करायची होती. पण ते वरची कामं ताईंनी तोपर्यंत करून घेतली. मुलांच्या अंघोळ्या होत्या. हे रविवारी जवळपास दुपारी 2 वाजेपर्यंत ना हे असंच चालू होतं बघा ताईनो. आणि आमचे सासरे, परत सात्विकचे पप्पा, सात्विकचे काका, दोघं तिघांनी ना मटण वगैरे चिरून घेतलं. आणि त्यानंतर ताईंनी तोपर्यंत त्याचा जो काही मसाला जो काय आहे ना, आता हे आई आहेत, मावशी आहेत, हे तिघींनी तोपर्यंत ना सगळं असं आवरून घेतलं. आणि मी सकाळचा सगळा स्वयंपाक जो होता तो आवरला. आणि आईंनी आमच्या बघा जे काही मटण शिजवायचं ना पातेलं, त्या पातेल्याला निरमा आणि तेल लावलेलं होतं. त्यामुळे काय होतं, पातेलं ना काळं वगैरे पडत नाही आहे. तर त्यामुळे ते चाललं होतं. आणि मुलांचं इकडे बघितलं, त्या मांजर आणलेलं होतं ना, जे रात्री तुम्हाला दाखवलं, तर त्या मांजरासोबत खेळायचं चालू होतं.
इकडे बघितलं मुलांच्या अंघोळ्या वगैरे झाल्यात. ताईंनी नाश्ता त्यांना खाऊ घालून अंघोळ्या वगैरे घालून घेतल्या. हे टायमिंग होतं 11 वाजलेले. 11 वाजेपर्यंत थंडीच होती गावाकडे. म्हणजे दिवसभर थंडीच वाजते. इतकं वारं म्हणजे असतं ना. आमच्या दोघींच्या अंगावर सुद्धा स्वेटर आहेत बघितलं ताईंनो. 11 वाजल्या तरी थंडी वाजत होती. तर असो त्यांनी अंघोळ वगैरे मुलांना घातली आणि चाललेलं होतं त्यांचं मेकअप वगैरे, मुलांचे कपडे वगैरे घालणं. आणि इकडे त्यानंतर ना मटण शिजायला टाकलेलं आहे. ताईंनीच म्हणजे मसाला वगैरे केला. आई, सासू, आमच्या काय मावशी वगैरे त्या तिघींनी काय केलेलं की तिकडे मटणाची भाजी वगैरे टाकून घेतली शिजायला. निम्मा मटण ठेवलं होतं आणि निम्मा मटण शिजायला टाकलेलं होतं. तर अशा पद्धतीनं हे आमचा रविवारचा म्हणजे यात्रा होती. यात्राच हां. तर ना आणि संध्याकाळी आता हे मटण वगैरे शिजायला टाकायचं आणि त्यानंतर देवाला जायचं. देवाकडे ना तिकडे आमच्या म्हणजे आमचा जो कुलदेव आहे श्रीनाथ म्हस्कोबा, तर तिकडे ना लगेच 2 वाजता सगळेजण तयार होऊन आवरून वगैरे जातात. हे मटण शिजायला घालायचं आणि झाकून ठेवून उतरवून ठेवायचं चुलीवरून खाली आणि देवाला जायचं. देवाकडे तिकडे गेलं की सगळं असं हे असतं बघा, देवाचा सगळा असा कार्यक्रम म्हणजे देवदेव वगैरे करायचा. निवद नारळ जे काय आम्ही म्हणजे त्या आदल्या दिवशी झालेलं असतं निवद नारळ, पण जायचं पाया वगैरे पडायचं. आणि गजी गजी असतात बघा, गजी ढोल वगैरे आमच्याकडे असतात. ज्याला माहिती आहे त्याला माहिती असेल. तर तीच तयारी बघा. इकडे आता आम्ही निघालो सगळेजण गाडीत बसून. काही सात्विक पप्पा गाडीवर गेलेले बारक्या गाडीवर आणि आम्ही सगळ्या लेडीज ज्या होतो ना त्या सगळ्या मोठ्या गाडीत बसून असं निघालेलं आहोत बघा ताईंनो. इकडे ताईंनो आम्ही चाललो देवाला. चला तुम्ही पण. आमच्या मावशी नमस्ते. नमस्ते. ससूनला असतात बघा ताईंनो, ससून हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहेत. तर आल्या तिकडे आता 2 दिवस सुट्टीला. दत्त जयंतीचा कार्यक्रम असतो त्यांच्या गावाकडे आणि मग आमच्याकडे पण येतात. आमचा पण कार्यक्रम असतो इकडे, म्हणजे आमचं देवाचं यात्रा असते. चला आम्ही निघालो आता यात्रेला. तुम्ही पण चला आमच्यासोबत. तरी ते पोहोचलो. म्हणजे गावाच्या बाहेर मंदिर आहे. देवाची मंदिरं शक्यतो असं गावात किंवा गावाच्या बाहेरच असतात. तर आमचं हे मंदिर आहे ते थोडंसं गावाच्या बाहेर असं आहे बघा, थोडंसं बाजूला. म्हणजे पहिलं आमच्याकडे गाडी नव्हती ना, तर आम्ही चालतच जायचो. एवढं फारसं काही लांब नाही आहे. पण आता गाडी वगैरे आहेत तर गाडीवर जातो सगळेजण इथं आलेलो आहोत. देवाच्या पाया वगैरे पडून झालं, सगळा देवदेव वगैरे झाला. आणि इकडे इथे म्हटलं चला चला सगळे असे फोटो वगैरे काढावेत, व्हिडिओ वगैरे काढावेत. मावशींना आमच्या खूप व्हिडिओ फोटो वगैरे काढायला आवडतं. तर त्यांच्यासोबत थोडे फोटो वगैरे काढले. त्यानंतर इकडे बघू शकता अशा पद्धतीनं हे आमची जत्रा भरलेली आहे आमच्या देवाची, म्हणजे आमच्या कुलदेवाची. म्हणजे जे काही आम्ही शिंगाडे आहोत ना, तर त्यांचे जेवढे काही आमच्या गावामध्ये शिंगाडे आहेत ना, म्हणजे जवळपास आमचे 10-15 घरं आहेत. तर ते 10-15 घराचं देव आहे हे. आणि मग ते देवाची आम्ही जत्रा करतो आणि मग म्हणजे आपल्या पूर्ण गावातली लोक येतात त्या देवाला. तर ही जत्रा जेवढी काही भरलेली आहे किंवा जेवढा काही कार्यक्रम करतो ना, ते स्वतः खर्चाने आमचे जे काही 10-15 घरं आहेत ना ते करतात. तर अशा पद्धतीने ही जत्रा आमची असते. आणि प्रत्येकजण असं बोकड म्हणजे मटण वगैरे म्हणजे ते तर फिक्स असतात बघा ताईंनो. आदल्या दिवशी जसं म्हटलं पौर्णिमेच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य असतो. त्या दिवशी पण जातं म्हणजे कार्यक्रम देवाचा खूप असा छान असतो. आणि दुसऱ्या दिवशी पण असतो बघा. अशा पद्धतीने सगळी जत्रा वगैरे भरती. त्यानंतर पुढं ना गजी ढोल वगैरे सगळं असं चालू होतं. आणि ते आम्ही सगळेजण लेडीज आम्ही बसलेलो होतो. माझ्या सासूबाई, माझ्या मावशी, मावस सासूबाई यांच्यासोबत ना माझं इतकं असं क्लोजअप आहे ना, का आता तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये. म्हणजे हा असू द्या चला. आता ताई वगैरे आम्ही सगळेजण बसलेलो होतो आणि पुढे इथं बघितलं गजी ढोल वगैरे चालू आहे. जरा देवाचा कार्यक्रम पाहिला, गजी ढोल वगैरे तिथं बसून पाहिलं आणि त्यानंतर म्हटलं चला जराशी शॉपिंग वगैरे करावी. मुलांना खेळणी वगैरे घेतली. आईंना पण काय काय घ्यायचं होतं ते घेतलं. आमच्या गावातला सगळ्यात मोठा कार्यक्रम म्हटलं की हा दरवर्षी ही यात्रा असतेच. तर मग आमच्या आईनं आता आपल्याला तर काही लागत नाही आणि एवढा तिकडून म्हणजे महाग पण खूप असतं बघा ताईंनो. तर मग ते तिथलं इकडं आम्ही तर काही घेऊन येत नाही, पण आता मुलांना खेळणी वगैरे कुठं काय गाड्या वगैरे काय घेतलं, समीक्षाला कुठं पर्स. आणि मावशी ज्या आहेत ना त्यांची शॉपिंग खूप असते. समीक्षाची तर काय हो मज्जाच असते, कारण की ताईला पण मुलगी नाही आहे आणि मावशीला पण मुलगी नाही आहे ना. मग त्याच्यामुळं समीक्षाला काय पाहिजे ते कुठली गोष्ट नाही असं नाही. आणि असली तरी हां हे घे ते घे, पण महाग पण खूप असते बरं का ताईनं तिथं. तर असू द्या तिकडचं वगैरे आम्ही शॉपिंग वगैरे केली आणि त्यानंतर पुन्हा इथं देवापाशी येऊन बसलो.
अशी दोन वखत पुरी हालल बाळावर सारे तीन खांडात पडते आणि चौथ्या खांडातल्या गावाला गेलंय बाळावर सारे इथं ना भाकणुकीचा कार्यक्रम वगैरे झाला. घोड्यावरचा देव जो आहे ना आमचा, तर ते घोडा वगैरे जिवंत घोडा आणला जातो, तर तो घोडा पण नाचवला जातो तिथं. ते नाच पाहिला आणि भाकणूक झाली. त्यानंतर ना शेवट जे असतो तो भंडारा. तर इथे ना सगळेजण आता भंडारा म्हणजे जेवायला बघा गर्दी किती झालेली आहे. जसं म्हटलं की हे आता आमचे 10-15 म्हणजे असतील घरं जास्तीत जास्त शिंगाड्याची 15 ते 20 असतील बघा. तर तेवढे सगळे असं ही जत्रा जेवढी म्हणजे तुम्हाला दिसतोय हा सगळा देवापासला कार्यक्रम 2 दिवस असतो ताईनो. तर सगळा खर्च जो आहे टोटल सगळं असं म्हणजे शिंगाड्याच करतात सगळेजण फॅमिली. आणि सगळे असे गावातले लोक जे आहेत ना ते आता तुम्ही पाहताय सगळेजण येतात. आणि जो काही भंडारा आहे ना ते प्रत्येकजण आपापल्या आवडीनं म्हणजे जसं आता नवस आमचा देव आहे ना तो नवसाला पावणार आहे, त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या नवसाने असेल इच्छेने असेल सोयीच्छेने असेल ते देत असतात. भंडाऱ्याचा कार्यक्रम मात्र आमचा खूप म्हणजे असं वेगवेगळ्या दरवर्षी प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने देतात. जरी नाही कुणी भंडारा दिला तर मग शिंगाडे परिवार आमचे करत असतात. तर चला इथं भंडाऱ्याचा कार्यक्रम जो काही जेवणाचा प्रसादाचा म्हणजे होता तो झाला. संध्याकाळी 6 वाजता प्रसाद असतो बघा हा भंडाऱ्याचा. तर याच्यामध्ये ना प्रत्येक जणाचे नातेवाईक असतात. मग मुली असतील, लेकी बाळा, नणंद भाऊजे हे सगळेजण येतात, सगळ्यांचे नातेवाईक येतात. तर अशा पद्धतीने आमची गावाकडची ही 3 दिवसाची यात्रा असते. तर चला मग यानंतर आम्ही घरी जातो. आणि घरी मग ते तुम्ही जसं पाहिलं सकाळी मटण वगैरे ठेवलेलं असतं, तर ते मग मटण शिजवायचं, नैवेद्य दाखवायचा, भाकरी वगैरे करायचं, आलेल्या पाहुण्यांना जेवायला घालायचं. तर अशा पद्धतीने असं असतं बघा ताईनो आमच्या गावाकडची यात्रा. तर असं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. बाय.